नमस्कार शेतकरी बांधवांनो, पाठीमागे जे हरभरा पीक पाहत आहे तर हरभरा पिकाला आळी त्याचबरोबर फुलांचं येण्याचं प्रमाण आणि निश्चितच चांगल्या पद्धतीमध्ये सेटिंग होणं सुद्धा गरजेचं आहे. तर कुठली फवारणी घेणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला आळी कंट्रोल होईल, फुलांचं चांगलं सेटिंग झालं पाहिजे, उत्पादन वाढलं पाहिजे. त्यासाठी महत्त्वाची फवारणी आहे तो कोणती घेणं गरजेचं आहे. त्यासाठी पहिलं काम असेल आपल्या चॅनलला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा. या ठिकाणी हरभरा पीक पाहत आहे, चांगल्या पद्धतीमध्ये उगवलेला आहे, फुल सेटिंग होत आहे, पण या ठिकाणी जेवढी पाहिजे तेवढ्या कमी प्रमाणात आहे. म्हणून या ठिकाणी आळीचा प्रादुर्भाव जाणवणार आहे. तर आळीच्या प्रादुर्भावासाठी या ठिकाणी आपल्याला असणारं इमॅमॅक्टिन बेन्झोएट अर्थात मार्केटमध्ये अवेलेबल असणारं प्रोक्लाम असेल किंवा EM1 आहे ते आपण या ठिकाणी वापरायचे. त्याचबरोबर पाकुळी असेल, कुठेतरी गॅस पॉइझन झालं पाहिजे, कारण का दाट अवस्थेमध्ये आहे. तर या ठिकाणी फॅन्थॉइड अर्थात धानुसान ते आपल्याला या ठिकाणी वापरून घ्यायचे. चांगल्या पद्धतीमध्ये आळी असेल, काळा मावा असेल त्याच्यावरती काम करणार आहे. त्याच्यानंतर फुलांची सेटिंग चांगल्या पद्धतीने वाढली पाहिजे, फुलं निघाली पाहिजे किंवा फुलाचं फळामध्ये रूपांतर झालं पाहिजे. तर यासाठी आपल्याला स्वरूप ॲग्रोकेमिकलचं जे फेमिग्रो आहे ते आपल्याला या ठिकाणी वापरून घ्या. त्याचबरोबर या ठिकाणी वापरत असताना कॅल्शियम बोरॉन हे आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये घ्यायचे. आणि हो, विशेष म्हणजे पोटॅशसुद्धा या ठिकाणी गेलं पाहिजे. म्हणजेच आपण या ठिकाणी 13-0-45 या ठिकाणी मी 3 गोष्टी कंपल्सरी सांगणार आहे. एक आहे सांगितलं फेमिग्रो, दुसरं सांगितलं कॅल्शियम बोरॉन आणि तिसरं सांगितलं 13-0-45 हे आपल्याला या ठिकाणी हे वापरून घ्यायचं, स्प्रे करायचं. आणि अगोदर सांगितलं ते आपण कीटकनाशक, हा महत्त्वाचा स्प्रे आहे आणि चांगल्या पद्धतीमध्ये काम करायचं. तर ह्या ठिकाणी आपल्याला ते महत्त्वाची फवारणी आहे ही करून घ्या. त्याचा निश्चितच आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये फायदा होणार आहे, दाणे भरणार आहेत, वजनसुद्धा वाढणार आहे, सेटिंग होणार आहेत आणि उत्पादनसुद्धा वाढणार आहे, आळी कंट्रोल होणार आहे. निश्चितच हे चांगल्या पद्धतीमध्ये आहे. निश्चितच ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा. धन्यवाद.